देशाचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी थंडीचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येते। सध्या महाबळेश्वरच्या तुलनेमध्ये नाशिकचं तापमान खूपच खाली गेलेलं आहे। नाशिकची थंडी ही उत्तरेच्या लाटेमुळे असून महाबळेश्वरची थंडी गुलाबी असल्याचं महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष DM बावळेकर सांगतात। महाबळेश्वरमध्ये आता जरी थंडी कमी असली तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाबळेश्वरमध्ये दवबिंदू पाहण्यास मिळतील असंही बावळेकर यांनी म्हटलंय। यावर्षी थंडी जरा कमी आहे। गेल्या वर्षी जरा जास्त चांगली थंडी होती। आम्ही प्रत्येक वर्षी येतो इकडे, क्रिसमसला तरी येतो, नाही तर न्यू इयरला तरी येतो, पण यावर्षी थंडी फार कमी वाटते। महाबळेश्वरपेक्षा आपलं नाशिक थंड आहे असं मला वाटतं। इकडे येऊन थोडंसं असं वाटतं किंवा नेहमी मोसम नाही राहिला महाबळेश्वरचा। थंडी वगैरे पडायला पाहिजे तसं नाशिक असं थंडी आत्ताची हिवाळा सुरू झालेला आहे। गेल्या 8 दिवसापासून महाबळेश्वरमध्ये थोडी थंडी वाढत गेलेली आहे आणि आता तुम्हाला पाहायचं असेल तर जी खरी थंडी असते ती तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात आम्ही आत्तापर्यंत अनुभव आहे की पहिल्या आठवड्यापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत दवबिंदू गोठवायची प्रक्रिया इथं सुरू होत असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।